काल 24 फेब्रुवारी रोजी डोळखाम वनपरिक्षेत्राच्या गुंडे हद्दीत असलेल्या निभाळपाडा व आंबेखोर गावाखालील हद्दीमध्ये अचानक लागलेल्या आगीने उग्र स्वरूप धारण केल्याने प्रशासन आणि नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती। या आगीत पर्यावरणाचे अतोनात नुकसान झाले असून खासगी मालमत्ता यामध्ये मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झाली आहे। नुकसान भरपाई मिळावी म्हणून यासाठी येथील नागरिक मागणी करू लागले आहेत। दरवर्षी डोळखाम भागातील वन विभागाच्या आणि खासगी जागेमध्ये वनवे लागत असून यामुळे पर्यावरणाची हानी होत असल्याने कोणतीही ठोस उपाययोजना प्रशासनाकडून यावर होत नसल्याची खंत जीवरक्षक दलाचे रुपेश कोंगेरे यांनी यावेळी व्यक्त केली आहे। गुंडे हद्दीतील आजा पर्वत तीर्थक्षेत्र येथे महाशिवरात्री असल्याने तेथील कामात संपूर्ण टीम सक्रिय काम करत असल्याने या ठिकाणी येण्यास विलंब झाला असल्याची खंत या विभागाचे वनपाल देसले यांनी व्यक्त केली आहे। यावर द रिपोर्टर मराठी या वाहिनीने बनवलेला सविस्तर ग्राउंड रिपोर्ट पुढील प्रमाणे। हा वनवा निभाळपाड्यापासून आलेला होता। वर उन्हाचे असल्यामुळे कोणाचाही काही चालला नाही, तरी ते जबरदस्त वेगाने असं वनवत होतो। गावाचंही काही तिथे करता येऊ शकलं नाही। आमच्या पोल्ट्रीला भरपूर नुकसान झालं आहे। हरिओम बचत गटाची पोल्ट्री आहे, आम्हाला गुरांचा चाराही होता त्याच्यात, तोही जळून खाक झाला आहे। आम्हाला याच्याबद्दल काहीतरी शासनाने मदत करावी। पत्रेपित्रांचं खूप नुकसान झालेलं आहे। हा वनवा सकाळी 10:30 ते 11च्या दरम्यान वाऱ्याचा वेग खूप होता। निभाळपाडा दिशेने पांढरीचापाडा दिशेकडे वाटचाल करत होता। हवेचा वेगही तसाच होता। त्याच्यामध्येच एक आदिवासी वस्ती आहे, तिथे 5 घरं आहेत, त्यामध्ये कोणीही राहत नाही, ते रोजगारासाठी बाहेर गेलेले आहेत। सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही आहे। आणि फॉरेस्ट कर्मचाऱ्यांना फोन केला असता 1-1.5 तासामध्ये ते आले व त्यांनी त्यांच्या कामाला सुरुवात केली। हे दरवर्षीच चालू आहे। मागच्या वर्षी सुद्धा ह्याच वेळेस वनवा आला होता, त्याच्या आदल्या वर्षी सुद्धा ह्याच वेळेस वनवा आला होता व याच्यावरती कुठल्याही प्रकारची ॲक्शन नाही, कुठल्याही प्रकारचा कोणी निर्णय घेत नाही आणि पशुपक्ष्यांचे ते नुकसान होतेच आणि गुराढोरांनाही चाऱ्याचा तुटवडा निर्माण होतो। त्यामुळे याच्यावर शासनाने योग्य तो निर्णय घ्यावा ही विनंती करतो।